संभाजीराजे छत्रपती यांनी नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली आहे आणि पैनगंगा कयाधू नदीच्या पुराचं पाणी शेतात शिरलं, त्यामुळे पिकांचं सुद्धा प्रचंड नुकसान झालंय। नुकसानीची पाहणी करून संभाजीराजेंनी शेतकऱ्यांना धीर सुद्धा दिलाय आणि कृषी मंत्री धनंजय मुंडेंवर त्यावेळी टीका केल्याचं पाहायला मिळालं। शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं असताना कृषी मंत्री मात्र सांस्कृतिक कार्यक्रमात व्यस्त आहेत अशी टीका संभाजीराजे छत्रपती यांनी केल्याचं कळतंय। संभाजीराजेंच्या टीकेला धनंजय मुंडेंनी सुद्धा प्रत्युत्तर दिलंय। संभाजीराजांना उशीर का होईना शेतकरी समजले असं वक्तव्य मुंडे यांनी केलंय। तर मी दिवस रात्र शेतकऱ्यांच्या बांधावर असतो असंही वक्तव्य, असंही प्रत्युत्तर धनंजय मुंडे यांनी दिलंय। पण मी शेतकऱ्यांची अवस्था पाहून मला फार मनापासून वेदना झाल्या आणि कृषी मंत्री इकडे यायचे सोडून आमदार खासदार सोडून ते आलेच नाहीत आणि कृषी मंत्री इकडे यायचं सोडून बीडला सांस्कृतिक कार्यक्रमात मग्न आहेत। हे काय बरोबर आहे? काय शोभते काय महाराष्ट्राला? शोभते काय कृषी मंत्र्यांना? जरा या इकडं बघा परिस्थिती काय। आज जे फिरतायत ते 3 दिवसाच्या उन्हानं जमिनीतलं पाणी शेतकऱ्याच्या ज्या वेळेस एक थेंब पाणी नाही, जमिनीत चिखल सुद्धा वाळलाय, त्यावेळेस तुम्ही फिरताय आणि या ठिकाणी आमच्यावर आरोप करताय। हे काही छत्रपतींना शोभणारं नाही, संभाजीराजेंना तर बिलकुल शोभणारं नाही। उशिरा का होईना तुम्हाला शेतकऱ्याची आठवण आली। संभाजीराजा तुम्हाला राजे म्हटलं जातं, पण उशिरा आलेलं शान पण उशिरा का आला असं म्हणता येत नाही। पण रात्रंदिवस हा कृषी मंत्री बांधावर आहे, शेतकऱ्यांच्या अडचणी माहिती आहेत।